खासदार संजय दिना पाटलांची मुलगी राजोल शिवाजी पार्कात ठाकरेंच्या आंदोलनामध्ये पोहोचल्या आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। राजोल पाटील या ठाकरेंच्या सेनेच्या नगरसेविका आहेत आणि महापालिकेमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये राजोल पाटील सहभागी झाल्या नव्हत्या। यापूर्वी त्या कोणत्याच ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या। मात्र इथं शिवतीर्थावर झालेल्या आंदोलनात मात्र आता राजोल पाटील आल्या, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पाहतोय शिवतीर्थावरच्या आंदोलनामध्ये आता या ठिकाणी राजोल पाटील आल्या होत्या। खरं तर त्यांनी यापूर्वी कोणत्याच ठाकरेंच्या आंदोलनामध्ये उपस्थिती लावली नव्हती। मात्र आपले वडील आता शिंदेच्या सेनेमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती। आपण अजूनही ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नगरसेविका राजोल पाटील आहेत। ताई, काय सांगाल, आज शिवसेनेचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आंदोलन होतं, त्या आंदोलनात तुम्ही सामील झाला होता? नक्की। आज युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे जे सोनम वांचूकजी हे आंदोलनाला बसले, त्यासाठी आम्ही ते आंदोलन घेतलं की जे नीटचे एक्झाम्स, जे पेपर्स लीक झाले, जे टीटीचे पेपर्स लीक झाले, त्याकरिता जे यूथ आहे त्यांच्या सोबत येऊन आम्ही आंदोलन घेतलं। आणि नक्कीच यूथचा एवढा छान प्रतिसाद झाला त्यासाठी, कारण सगळ्यांनाच कळून येते की जे चालू आहे ते चुकीचं आहे। यूथचं जे फ्युचर आहे, आपलं जे फ्युचर आहे, देशाचं फ्युचर आहे, ते धोक्यात येत आहे। पण पहिल्यांदा तुम्ही आंदोलनात जे आहे ते सामील झाला होता? हा पहिला आंदोलन नाही आहे। एवढ्या वर्षापासून मी काम करते, जेवढे आंदोलनं झाली आहेत पक्षामार्फत त्याचं सगळ्यात मी सामील झालेले आहे। अगदी ज्या प्रकारे 20 दिवस जे आहे ते वांगचूक यांचं जे आहे ते सोनम वांगचूक यांचं आंदोलन सुरू होतं, काल पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतलं, म्हणजे हॉस्पिटलला जे आहे ते हलवण्यात आलं आंदोलन स्थळीवरून। याकडे कसं पाहता तुम्ही? मला वाटतं चुकीचं झालेलं आहे, असं किडनॅपिंग झालेली आहे असं बघता येत आहे आपल्याला। पण नक्कीच आम्ही सगळे त्यांच्या सपोर्टमध्ये आहोत आणि देशाचं जे यूथ आहे ते एकदा सगळे एकत्र आलेले आहेत, कारण आम्हाला कळतंय की आमचं फ्युचर किती डिफिकल्ट स्टेटमध्ये आहे। अगदी काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख देखील आहेत, त्यांच्यावरती एका महिलेकडून जे आहे ते काल शाईफेक करण्यात आली। तुम्ही देखील तरुण आहात, एका तरुण नेतृत्वाला अशा प्रकारे जर होत असेल तर तुमचं काय किंवा एक वैयक्तिक काय मत? चुकीचं आहे, कारण जरी फ्रीडम ऑफ मुवमेंट सगळं आहे, फ्रीडम आहे, पण ते फ्रीडमचा चुकीचा वापर केला नाही पाहिजे। आणि जेव्हा पीसफुली प्रोटेस्ट होते त्यासाठी एवढं डिफिकल्ट सिच्युएशन नाही करून क्रिएट केली पाहिजे सगळ्यांसाठी। अगदी आज तरुण विद्यार्थी होते, तरुण मुलं होती, शाळकरी मुलं देखील होती या आंदोलनात। तुम्ही देखील तरुण नगरसेविका आहात, काय एक प्रशासनाकडून किंवा सरकारकडून, केंद्र सरकारकडून मागणी असणार आहे तुमची? एवढंच म्हणेन की जे फ्युचर आहे त्याला आता इंडियामध्ये यूथ हे सगळ्यात जास्त नंबरमध्ये आहे, आणि जर ह्याच यूथला आपण सपोर्ट नाही केलं आणि त्यांच्यासाठी पुढील लाईफ त्यांचं डिफिकल्ट स्टेटमध्ये आणलं तर वेअर आर वी गोईंग?